नगरसेवक मधुर म्हात्रे यांनी काल शनिवारी परिसरात पाहणी दौरा केला। त्यावेळेस परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या भेडसावत असल्याचे दिसून आले। यावेळेस परिसरातील नागरिकांना नगरसेवक मधुर म्हात्रे यांना विनंती करत आम्हाला पाणी द्या असे सांगितले। तर गेल्या कित्येक वर्षापासून जो विकास व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही, म्हणून ही वेळ आज परिसरात आलेली आहे। जोपर्यंत वार्डातील नागरिकांना पाणी मिळणार नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असे मधुर म्हात्रे यांनी प्रसार माध्यमासोबत बोलताना सांगितले। नाव राजेंद्र जयस्वार, मी ओमकार दर्शन सोसायटीमध्ये राहतो आणि आमचा गेल्या 10 वर्षापासून आम्हाला पाणीचा खूपच प्रॉब्लेम आहे। खूपच प्रॉब्लेम आहे। आमच्याकडे 2 लाईन होती, त्या एक लाईन त्यांनी कट केला। महानगरपालिकाने बोलते तुम्हाला एकच लाईन देणार आहे, एक लाईन दिलेली आहे, त्या लाईनमध्ये पण पाणी येत नाही। आणि आम्हाला जो दुसरी लाईन दिली इथून बोलते इथून कनेक्शन घ्या, इथून कनेक्शन घेतल्यानंतर त्यामध्ये पण सुद्धा पाणी येत नाही। बोरिंग आमच्याकडे 3 बोरिंग आहे, आमच्या सोसायटीने केलेली आहे, पण तिन्ही बोरिंग आता मार्च महिन्यामध्ये सुकून गेलेली आहे। त्यामुळे आम्हाला लॅट्रिन बाथरूम करायला सुद्धा पाणी येत नाही। मग त्यासाठी आम्ही नगरसेवकाकडे गेलो होतो। नगरसेवकांना बोललो की बाबा दादा असा प्रॉब्लेम आहे। तर आज नगरसेवक आणि ते आपले इंजिनियर KDMCचे इंजिनियरला बोलून आमच्यासमोर केले आणि ते बोलले की बाबा ठीक आहे, येत्या 2-4 दिवसात तुम्हाला पाण्याचा काहीतरी तोडगा काढून देतो। जोपर्यंत तुमचा तोडगा निघत नाही तोपर्यंत मी तुम्हाला एक पेड आणि एक अनपेड टँकर देणार आहे। मग बोललो ठीक आहे, आम्ही याच्यावर थोडी आता हे केलेलं आहे बाबा, ठीक आहे। नगरसेवक आता म्हणताय त्यांची पण आम्ही हे करू। त्यासाठी आमच्या नगरसेवकाला सर्वप्रथम आम्ही त्यांना धन्यवाद देतो की आमच्या बोलण्यावर ते आले इथं आपले आणि येऊन आमची समस्या ऐकून घेतली आणि त्याचा तोडगा काढायचा प्रयत्न केला। बोलते मी ओमकारमधून बोलते। आम्हाला बिलकुल पाणी नाही आहे, म्हटलं आम्हाला पाण्याची खूप तकलीफ आहे। 1 महिना झाला पाणी नाही आम्हाला। बोलले ते कनेक्शन बघू बोलले आपण, नाहीतर मग रोजचे एक टँकर टाका बोललं तर हो बोलले ते। माझं नाव करुणा मुरकुटे आणि मी ओमकार दर्शन बिल्डिंगमध्ये राहते। पाण्याचा खूप त्रास आहे आम्हाला। फेब्रुवारी महिन्यापासूनच प्रॉब्लेम चालू होऊन जातो आमच्या लोकांना। तर पाण्यासाठी सरांना बोलवलं होतं, मधुर म्हात्रे सरांना। त्यांच्याकडे आमचा प्रॉब्लेम सांगितला की आम्हाला एक तर लाईन घेऊन द्या नवीन किंवा मग टँकर पाठवा। सर बोललेत का आपण आज रात्रपर्यंत बघूया काय आहे, कुठल्या लाईनीत पाणी येतं असं बघूया म्हणले सर। तर बघू आता काय होतं आहे। पण आम्हाला खूप त्रास होतो, 2रा माळा 3रा माळा पाणीच येत नाही, बिलकुल पाणी नाही येत। टँकर रोज पाठवणार आहेत असे सर बोलले, तर बघूया म्हटलं का। ते बोलले की लाईन आहेत आणि ते म्हणजे इनलिगली पण लाईनी घेतलेले आहेत ना, कनेक्शन घेतलेले आहेत। तर सोसायटीच्या याच्यातून पण घेतलेले आहेत। ते काय 10 पाईपलाईन काढलेत त्यांनी, आता अजून बाकी आहेत। ते बोलले की आज बघूयाच, एवढं काम करून टाकतो म्हणे। 10 लाईन काढलेत म्हणे मी, आणि मग पाणी येतं का नाही आज रात्री कळेल म्हणले, असं बोलले। सर्वप्रथम तर मागच्या 1 ते 1.5 महिन्यापासून तुम्ही बघताय की पूर्ण कल्याण पूर्वमध्ये पाणी टंचाईची भीषण समस्या निर्माण झालेली आहे। आपल्याला येणारं जो पाणी आहे 12वे पंपिंग स्टेशनवरून, त्याचा दाब कमी जास्त झाल्यामुळे त्याचा परिणाम खडेगोलवली पाण्याच्या टाकीवर सगळ्यात जास्त होत आहे। कारण की दिवसातून आपल्याला 8 ते 10 वेळा ही पाण्याची टाकी भरायला असते, परंतु प्रेशर नसल्यामुळे प्रॉब्लेम खूप होतो आहे। आणि त्याचबरोबर खडेगोलवलीची पाण्याची टाकी ही 30 ते 35 वर्ष जुनी आहे। इथे टाकलेल्या लाईनसुद्धा 30 ते 35 वर्ष जुन्या आहे। म्हणून मागच्या 20-25 वर्षामध्ये कोणत्याही प्रकारे पाणीविषयी काम न केल्यामुळे खूप वांदे झालेले आहे आणि भविष्याचा विचार न केल्यामुळे आज ते एकत्र येऊन सर्वत्र तुळसा पार्क, सुरेश केने चाळ, ओमकार दर्शन, चाम्स कॉर्नर, शिवम टावर आणि आजूबाजूचा सर्व परिसर सुरेश केने चाळ इथे पाण्याची भीषण टंचाई झाली आहे। मागच्या 7 दिवसापासून, 15 दिवसापासून, 25 दिवसापासून असं लोकांना पाणी नाही, अक्षरशः विकतचं पाणी इथले नागरिक घेऊन येत आहे। आम्ही वारंवार KDMCपर्यंत ही बाब पोचवली आहे, पाणी झाली आहे। आज इंजिनियर आले होते तेव्हा त्यांनी आम्हाला आश्वस्त केले की येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये काही करून पाणी सोसायट्यांपर्यंत पोचेल। तो तात्पुरती आपल्याला टँकरची व्यवस्था ते करून देत आहेत। परंतु जरपर्यंत खडेगोलवली विठ्ठलवाडीचा पाणी प्रश्न संपुष्टात येत नाही, नवीन अमृत योजनेच्या टाक्या चालू होत नाही, तोपर्यंत हा संघर्ष असाच सुरू राहणार आहे असं मला वाटतं आहे। आणि त्याच्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून जे काही लागेल, जे काही कुठेही पाठपुरावा करायचा असेल त्याला लवकरात लवकर आम्ही महापालिकेमध्ये हा विषय मांडू, प्रत्येक स्तरावर आम्ही हा विषय मांडू आणि इथला पाणीचा प्रश्न आहे तो कायमस्वरूपी येत्या काळात आम्ही संपुष्टात आणू।
स्थानिक नागरिक बोलत आहेत 10 वर्षापासून आम्ही वंचित आहोत. या 5 वर्षामध्ये ते वंचितपासून दूर राहतील का? नक्कीच 10 नाही मी तर बोलेल 15 ते 20 वर्ष झाले लोकांचे वाया गेलेले आहेत. मोठ्या प्रमाणात टॅक्स भरूनसुद्धा कोणत्याही सुविधा यांना मिळालेल्या नाही आहे आणि सुविधा अभावी लोक अक्षरशः नवीन घेतलेला फ्लॅट पण विकून चाललेले आहे. परंतु मी त्यांना आश्वस्त करतो की येणाऱ्या 5 वर्षात खडेगोलेली विठ्ठलवाडीचं चित्र बदललेलं असेल आणि मोठ्या प्रमाणात सोडून गेलेले लोक पण परत येतील अशी विठ्ठलवाडी बनवण्याचा माझा संकल्प आहे. विशाल वाघमारे, जनशक्ती कल्याण.